नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात रयत वार्ता। आज आपण माजलगाव या ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बाबूरावजी पोटभरे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो गंभीर प्रश्न पेटलेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत। नमस्कार साहेब। नमस्कार। तर जय शिवराय, जय भीम। तर हा जो आरक्षणाचा विषय चालू आहे महाराष्ट्रात, एकंदरीत मराठा समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर समाजाचा असेल आणि एकदम म्हणजे टोकाचा आहे। महाराष्ट्रात आता अशी परिस्थिती आहे की कधी उद्रेक होईल समाजाच्या एकदम तीव्र भावना, आणि त्याविषयी तुमचं काय मनोगत आहे? म्हणजे हे जे राज्यकर्ते यांनी हा प्रश्न जाणून बुजून ठेवला आहे किंवा याविषयी आपलं काय मनोगत आहे थोडक्यात आमच्या चॅनलद्वारे समाज माध्यमांना कळवावं। नाही, मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा तो अधिकार आहे आणि मराठा समाजाला त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे। मराठा समाजाची परिस्थिती आज जर पाहिली तर मराठा समाजातल्या अल्पभूधारक, मराठा समाजातल्या भूमिहीन, शेतमजूर अशा जो वर्ग आहे मराठा समाजातला, तो मराठा समाजातला वर्ग आजही अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे। अनेक घरामध्ये खायला अन्न नसतं, 2 वेळेच्या अन्न पाण्याची चिंता असणारा हा मराठा समाजातला काही वर्ग आहे। आणि त्यातूनच मराठा समाजाची परिस्थिती इतकी वाईट बनल्यामुळं अनेक मुलींचे लग्न होत नाही, अनेक आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मुलांचे लग्न होत नाही, आणि त्यातून आत्महत्याचे जे प्रकार आहेत ते त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्याचे प्रकार घडू लागलेले आहेत। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाची प्रगती करायची असेल तर मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मराठा समाजाची प्रगती होणार नाही। आणि म्हणून मराठा समाजाला त्यांच्या संख्येप्रमाणे मराठा समाजाच्या दुर्बल घटकाच्या किंवा आर्थिक दुर्बल असणाऱ्यांच्या संख्येप्रमाणे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। विषय असा आहे की खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि पंजाबराव देशमुखांनी मराठ्यांना आरक्षणाची तरतुदीच्या संदर्भामध्ये अनेक वेळेला चर्चा केली होती। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाने आरक्षण घ्यावं म्हणूनही बाबासाहेबांची भूमिका होती, परंतु तत्कालीन काही लोकांना ती मान्य झाली नाही आणि म्हणून मराठा समाजाचं आरक्षण राहिलं। परंतु विदर्भामधला जो मराठा समाज आहे त्यानं स्वतःहून कुणबी समाजामध्ये त्यानं स्वतःला स्वीकारलं। कुणबी म्हणजे काय? कुणबी म्हणजे हे मराठा समाजामध्ये शेती करणारा माणूस म्हणजे कुणबी, आणि शेतकरी हा कुणबी असतो। कारण छत्रपती शिवरायापासून ते संत तुकारामापासूनही आम्ही कुणब्याची लेकर आहे, अशा पद्धतीचे अनेक उल्लेख आहेत। आणि छत्रपती शिवाजी महाराज जे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात कुळवाडी भूषण, म्हणजे कुळवाडी भूषण म्हणजे काय? म्हणजे हे कुणबी हा शब्द कुळवाडी भूषण म्हणजे कुणब्यांचं भूषण, शेतकऱ्यांचं भूषण, शेतमजुरांचं भूषण असं त्याचा अर्थ होतो। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की या सरकारने तात्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे। या देशामध्ये काही विचारसरणी अशी आहे की ते आरक्षणाच्या विरोधातली आहे, त्यांना कुठल्याही समाजाचं आरक्षण ठेवायचं नाही, जे आहे तेच त्यांना आरक्षण ठेवायचं नाही। नवीन लोकांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका ही स्पष्ट आहे की नवीन लोकांना आरक्षण द्यायचं नाही, जे आहे त्यांना आरक्षण त्यांचं संपवायचं। परंतु आपण मराठा समाजाचं मी स्वागत करतोय की मराठा समाज हा आरक्षणवादी बनू लागलेला आहे। जसं आम्ही गेले अनेक वर्षापासून आरक्षणवादी आहोत आणि जे कोणी आरक्षणामध्ये येतील त्यांचं स्वागत आंबेडकरी समूहानं, शाहू फुले आंबेडकरी विचाराच्या माणसांनी त्यांचं स्वागतच केलेलं आहे। जसं मंडल आयोगामध्ये मंडल आयोगाचा लढा झाला, तो मंडल आयोगाचा लढा खऱ्या अर्थानं ओबीसीने लढला नाही, तर आंबेडकरी विचाराच्या लोकांनी देशभर तो लढा लढला आणि ओबीसीच्या पत्रामध्ये हे आरक्षण पाडून दिलं। आजही आंबेडकरी समूहातल्या लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे आणि त्यासाठी मराठा समाजाच्या खांद्याला खांद्या लावून लढण्याची आंबेडकरी समूहाची तयारी आहे। शाहू फुले आंबेडकर विचार जो मांडणारे लोक आहेत त्यांची
तयारी आहे. फक्त आता मराठा समाजालाच विनंती आहे की हा लढा केवळ एका जातीपुरता ठेवू नका, तर हा लढा आरक्षणवाद्यांचा आणि बहुजन समाजाचा लढा उभा करावा, असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. आणि गुणरत्न सदावर्ते जे आहेत वारंवार स्टेटमेंट करून कुठंतरी समाजाला जो दिवसण्याचा प्रयत्न करतात, त्याविषयी तुमचं काय मत आहे? गुणरत्न सदावर्ते फडतूस माणूस आहे. अशा फडतूस माणसाबद्दल चर्चा खरं तर मराठा समाजाने किंवा सरकारने याची चर्चा करायची गरज नाही. आणि गुणरत्न सदावर्ते कुणाचा दलाल आहे, कुणाचा गुलाम आहे, कुणाच्या सांगण्यावरून करतोय? त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये याचिका दाखल केली होती आणि मराठा समाजाला त्या आरक्षणापासून वंचित करण्याचं काम त्यांनी केलं. तो एकटा गुणरत्न सदावर्ते नाही, त्याचं नाव गणेश आहे. आता त्यानं गुणरत्न केलेलं आहे. गणेश हा चळवळीमध्ये आमच्याबरोबर काम केलेलं आहे, पण तो असा हिमजिकल माणूस आहे आणि तो कुणाबरोबरच कधी राहत नाही, कुणाबरोबरच त्याचं पटत नाही. आणि त्यामुळं आंबेडकरी समूहाचा पूर्णपणे सदावर्तेच्या भूमिकेला विरोध आहे. सदावर्ते हा आंबेडकरी विचाराचा होऊ शकत नाही. सदावर्ते कधी घोषणा देतो जय भीमची, तर कधी जय श्रीरामची घोषणा देतो, कधी मराठ्यांना विरोध करतो, पुन्हा म्हणतो लाख एक मराठा लाख मराठा. म्हणजे असा हिमजिकल असणारा माणूस हा वेडा आणि पागल असणारा माणूस आहे. आणि त्यामुळं गुणरत्न सदावर्तेच्या संदर्भामध्ये मराठा समाजानं आपला फोकस गुणरत्न सदावर्तेकडे करू नये, आपला फोकस फक्त आरक्षणाकडे केला पाहिजे. आणि गुणरत्न सदावर्ते सारखा माणूस हा निव्वळ चापलूस आणि फडतूस माणूस आहे. तो कुणाची तरी गुलामी करण्यासाठी, कुणाची तरी चाटुगिरी करण्यासाठी, कुणाला तरी खुश करण्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल का नाही मला माहीत नाही, पण गुणरत्न सदावर्तेच्या ऑफिसमध्ये जर तुम्ही फोटो पाहिले, फोटो कुणाचे आहेत, फोटो कुणाचे आहेत ते बघितलं पाहिजे. की कुण्या लीडरचे फोटो आहेत, जिवंत माणसांचे फोटो त्यांना लावलेले आहेत, त्यांचे ते आदर्श आहेत. आणि ते मराठा समाजाने ओळखलं पाहिजे कुणाचे फोटो आहेत, कुणाचे फोटो लावून तो काम करतो ते मराठा समाजाने ओळखलं पाहिजे. माझं म्हणणं आहे याच्यामध्ये राजकारण करता कामा नये, कोणीच राजकारण करता कामा नये. या सरकारमधले देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील, यांनी आरक्षणासाठी पुढाकार घेतलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्यांनी राजकारण करू नये. उद्धवजी ठाकरे असतील किंवा शरदचंद्रजी पवार असतील, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांनी याला पाठिंबा दिलेला आहे. तर मग आता या सत्ताधारी लोकांनी एकच भूमिका घेतली पाहिजे की राजकारणासाठी यांनी पाठिंबा दिला म्हणून आम्ही मात्र भूमिका घ्यायची नाही, असं नाही. त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे की मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मराठा समाजाची प्रगती होणार नाही. आता तुम्ही म्हणालात की उद्रेक करू नये, आमचं असं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गानेच आरक्षण मिळवून घेतलं पाहिजे. या देशामध्ये जेवढे आरक्षणाचे लढे झाले ते रक्तहीन क्रांती झालेली आहे. कुठेही दगडफेक, मोर्चे, दगडफेक, बस जाळणे वगैरे असा प्रकार करून हे सगळं मिळणार नाही. तर तुम्हाला या सरकारचं नाक दाबावं लागेल, त्याच्याशिवाय त्यांचं तोंड उघडणार नाही. त्यांचं नाक उघडायचं असेल तर तोंड दाबावं लागेल. म्हणजे ही भूमिका तुम्हाला घ्यावं लागेल. सगळ्या आघाड्यावरती त्यांना जाम करण्याचं काम केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याच्याशिवाय समाजाला आरक्षण मिळणार नाही. माझं तर एकच म्हणणं आहे, आरक्षण जर मिळवायचं असेल तर एकूणच सगळ्या समाजाला सोबत घ्यावं लागेल, सर्व पक्षांना सोबत घ्यावं लागेल. या सरकारला सुद्धा माझी विनंती आहे की आरक्षणासाठी तुम्ही सर्व पक्ष बैठक बोलवा. आणि तुम्ही 4 पक्षाची बैठक बोलून उपयोग नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, BJP, सेनेची, आपल्या शिंदेची सेना, उद्धवजीची सेना, अजित पवारांची राष्ट्रवादी किंवा आपल्या यांची राष्ट्रवादी, शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी, असं नाही. तर तुम्हाला समाज घटकामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सर्व राजकीय पक्षांना तुम्हाला बोलवावं लागेल. बाळासाहेब आंबेडकरांपासून ते शरदचंद्र पवारांपर्यंत या सगळ्यांना, म्हणजे काँग्रेसपासून ते सगळ्याच पक्षांना, छोट्या छोट्या पक्षांना, मनसेपर्यंत या सगळ्या पक्षांना तुम्हाला सर्व पक्ष बैठक घ्यावं लागेल. नाहीतर यांची जी फॉर्म्युला होता, मागं बैठक घेतली आम्हाला ती मान्य नाही,
तुम्ही प्रस्थापित पक्षांची बैठक घेणार असाल तर प्रस्थापित पक्षानेच आरक्षणाची वाट लावलेली आहे आणि प्रस्थापित पक्षच आरक्षण देऊ देत नाहीत आणि म्हणून तुम्हाला सर्व पक्षांची बैठक घ्यावं लागेल, सर्व पक्षीयांना बोलावं लागेल, याच्यातल्या जाणकारक लोकांना बोलावं लागेल, त्याच्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. आता इथला जो प्रस्थापित मराठा आहे आणि हा जो वाद आहे प्रस्थापित मराठा विरोधात गरीब मराठा असा एकंदरीत आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे महाराष्ट्रात. तर ज्या संख्येने प्रस्थापित मराठा समाज जो कुठल्याही पक्षातील असेल तो सत्ताधारी, पण त्या मानानं तो या ठिकाणी कुठल्या आंदोलनात म्हणा किंवा एक पाठिंबा असं हे प्रस्थापित मराठी येत नाही. तर त्यांना नेमकं आपल्याला काय संदेश द्यायचा? ते बघा, त्यांचे पोटापाण्याचे प्रश्न सुटलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये 284 घरं आहेत, 184 घराणे आहेत. त्या घराण्यांनी स्वतःची संपत्ती आणि स्वतःची सत्ता एवढी वाढवलेली आहे की याच्यातल्या 100 घराण्यांनी जर ठरवलं की सगळ्याच मराठ्यांना गर्भश्रीमंत करायचंय तर 100 घराणेच या महाराष्ट्रामध्ये सगळ्या मराठा समाजाला गर्भश्रीमंत करू शकतात. इतकी संपत्ती यांच्याकडे आहे. ट्रकावर सोनं यांच्याकडे आहे, ट्रकावर पैसे यांच्याकडे आहेत, हजारो एकर जमिनी यांच्याकडे आहेत, हजारो कारखाने यांचे आहेत, हजारो संस्था यांच्या आहेत. आणि मराठा समाजाला खरंच मराठा समाजाची प्रगती करायची असेल, यांना असं वाटत असेल तर त्यांनी याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. मुळात या लोकांना मराठा समाजाची प्रगती करायची नाही, मराठा समाजाच्या मतावरती डोळा ठेवून मराठा समाजाची वाट लावायचं काम त्यांना करायचं. तर मंडळींनो, आपण बघितलं अशा प्रकारे या ठिकाणी साहेबांनी रोखठोक भूमिका मराठा आरक्षणाच्या संदर्भात मांडलेली आहे. आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात आम्ही स्वतः मी पुढाकार घेऊन, माझ्या कार्यकर्त्यासह मी पुढाकार घेऊन, आंबेडकरी समाजातल्या कार्यकर्त्यासह पुढाकार घेऊन या 4-5 दिवसामध्ये आम्ही आंदोलन करतोय. की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाचा तो अधिकार आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे. आणि केवळ मराठा समाजाचं या लढ्यामध्ये रस्त्यावर उतरलेला नाही तर आंबेडकरी समूह सुद्धा मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यामध्ये उभारला आहे. हे दाखवण्यासाठी आम्ही या जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये आणि मुंबईमध्ये आंदोलन सुरू करणार आहोत. पण आता एकंदरीत अशा प्रकारे आता सकल मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला सरसकट ओबीसी मध्ये समावेश करून कुणबीत घ्या आणि ओबीसी मध्ये समावेश असणारे काही कुणबी मराठा तेच या ठिकाणी विरोध करीत आहेत किंवा यांना नको. आणि पश्चिम महाराष्ट्रातील असतील, विदर्भातील असतील, जवळजवळ संपूर्ण राज्यच ओबीसी मध्ये समाविष्ट आहे. फक्त या 5-7 जिल्ह्यामध्येच समावेश नाही मराठ्यांचा कुणबीमध्ये. परंतु तिकडं त्यांची मागणी घेऊ नका, इकडं मराठा समाज म्हणतोय आम्हाला समावेश करा, तिकडं ओबीसी धनगर समाजाचा प्रश्न आहे आम्हाला एनटी मध्ये घ्या. मग एकंदरीत हा प्रश्न येथील जे कोणी सत्ताधारी राज्यकर्ते असतील किंवा विरोधक असतील हा प्रश्न मुद्दाम तेवढ ठेवतात का आपल्या स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी? नाही, माझं म्हणणं आहे, मी आता राजकारण करणार नाही त्याच्यामध्ये. माझं म्हणणं आहे, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचंय, काय द्यायचंय, कसा तोडगा काढायचा हे काम सरकारचं आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. सरकारनं काय करायचं ते करावं, परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं पाहिजे आणि मराठा समाजाला प्रगतीकडे घेऊन गेलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. तर मंडळींनो, अशा प्रकारे या ठिकाणी साहेबांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली रोखठोक भूमिका मांडलेली आहे. मी लक्ष्मण काठोडे, रयत वार्ता न्यूज, कॅमेरामन अतुल काठोडेसह माजलगाव.